श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय श्रीराम. नमस्कार मंडळी, मी प्रदीप कुलकर्णी. मराठी नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. चैत्र नवरात्रीचा जो काळ आहे, म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदा ते रामनवमी, हा काळ देवी आदिशक्ती भगवती मातेच्या सेवेबरोबरच प्रभू रामचंद्राच्या सेवेचा काळ मानला जातो. राम रक्षा स्तोत्र अनेक स्तोत्रांपैकीच एक शक्तिशाली स्तोत्र. रामरक्षा स्तोत्रामधील जे महत्त्वाचे 6 श्लोक आहेत, ज्याला रक्षा मंत्र असं म्हटलं जातं, गुढीपाडवा ते रामनवमी या दरम्यान संकल्प करून या रक्षा मंत्राचं पठण जर आपण केलं तर आपलं, आपल्या कुटुंबाचं, घरातील लहान मुलांचं सर्व प्रकारच्या रोगांपासून, अपघातांपासून, आघातांपासून, वाईट शक्तींपासून, शत्रूंपासून रक्षण होतं. तर या 9 दिवसामध्ये या रक्षा मंत्राचं पठण करून रामरक्षा आपल्या घरामध्ये सिद्ध कशी करायची, त्याचा विधी काय आहे, रक्षा विधी काय आहे, हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत. सोबतच व्हिडिओच्या शेवटी रक्षा मंत्र 11 वेळा पठण केलेला आहे, तो ऐकून आपण सोबत पठण जरूर करावं. आदिमाया उमादेवीनं म्हणजेच पार्वतीनं भगवान शंकरांना एकदा विचारलं की विष्णू सहस्रनामाचं पुण्य मिळेल असं एक नाम कोणतं. तेव्हा भगवान शंकर म्हणजेच महादेव म्हणाले, रामम रमेशम भजे. भगवान शंकरांनी हे अद्भुत स्तोत्र मग पार्वती मातेला सांगितले. पार्वती मातेनं रामरक्षा स्तोत्र कार्तिकेयला शिकवलं. त्यामुळं कार्तिकेयमध्ये अपार सामर्थ्य निर्माण झालं आणि त्यानं तारकासुराचा वध केला. भगवान शंकरांनी मग बुध कौशिक ऋषींच्या स्वप्नात येऊन त्यांना या अजरामर स्तोत्राचा प्रसाद दिला. रामरक्षा स्तोत्र म्हणजे एक शक्तिशाली मंत्र आहे. प्रत्येक घरात या मंत्राचं, या स्तोत्राचं पठण झालंच पाहिजे. ज्या घरामध्ये रामरक्षा स्तोत्राचे, रामरक्षा मंत्राचे पाठ होतात त्या घरामध्ये नेहमीच शांतता असते, सात्विक वातावरण असते. आपल्या घरातील सर्व कुटुंबियांचे, विशेषतः लहान मुलांचं दुष्टशक्तींपासून, आजारांपासून, रोगांपासून, अपघातांपासून संरक्षण होण्यासाठी, त्यांची बुद्धी कुशाग्र होण्यासाठी गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये रामरक्षा मंत्र सिद्धी अवश्य करावी. आपण आता त्याचा पूजाविधी बघणार आहोत. गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं, स्वच्छ नवीन वस्त्र घालायचे, आपली देवपूजा करून घ्यायची, गुढी उभारायची, शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा, गणपती बाप्पा, आपली कुलदेवता स्वामी समर्थ महाराजांचं, प्रभू रामचंद्राचं स्मरण करायचं आणि त्यानंतर हे स्तोत्र सिद्ध करण्यासाठी त्यांचे आशीर्वाद मागायचे. आता आपण संकल्प करायचा. उजव्या हातामध्ये 1 चमचा पाणी घ्यावं, त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता, एखादं फूल घ्यायचं, मनोमन प्रभू रामचंद्राचं स्मरण करायचं आणि मी माझ्या घराच्या संरक्षणासाठी, आपली एखादी इच्छा असेल, मनोकामना असेल, ती मनोकामना बोलून दाखवावी. त्यासाठी मी रामरक्षा मंत्राची सिद्धी माझ्या घरामध्ये करत आहे, त्यासाठी मला शक्ती द्यावी, माझ्याकडून ही सेवा करून घ्यावी, अशी प्रार्थना त्यांना करायची. हातातील पाणी तामणामध्ये सोडून द्यायचं. आता रक्षा मंत्राचं पठण सुरू करायचं. रक्षा मंत्र म्हणजे रामरक्षा स्तोत्रामधील 4 पासून ते 9 पर्यंत असे जे 6 श्लोक आहेत, यांना रामरक्षा मंत्र असं म्हटलं जातं. गुढीपाडव्याच्या दिवशी अशा पद्धतीनं संकल्प सोडल्यानंतर गुढीपाडवा ते रामनवमी आपल्याला हा जो रक्षा मंत्र आहे याचं रोज 11 वेळा पठण करायचं आहे. रोज 11 वेळा म्हणजे एकूण 99 वेळा ज्यावेळी रक्षा मंत्राचे पाठ होतात त्यावेळेला रामरक्षा सिद्ध होते. भगवान रामाकडून ज्या योगे आपलं संरक्षण होतं ते स्तोत्र, तो मंत्र म्हणजे रामरक्षा स्तोत्र. तर अशा पद्धतीनं आपण गुढीपाडवा ते रामनवमी या दरम्यान या रक्षा मंत्राचं रोज 11 वेळा पठण करायचं. पठण सुरू असताना अगरबत्ती लावावी. आपलं पठण झाल्यानंतर अगरबत्तीचा जो अंगारा असतो तो घरातील सर्व सदस्यांच्या कपाळाला लावायचा. श्रद्धेनं, भक्तीनं, प्रेमपूर्वक रामरक्षा मंत्राचं पठण आपण अवश्य करा. दुःख, दारिद्र्य, आजार, रोग, संकटाचा समूळ नायनाट करणारं असं हे स्तोत्र आहे. याचा चमत्कार आपण सर्वांनी एकदा अवश्य बघा. पठण सुरू असताना ब्रह्मचर्य पाळणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे मांसाहार करायचा नाही. आपल्या घरामध्ये स्वच्छता ठेवायची, आपलं मन शुचिर्भूत ठेवायचं. आता आपण रक्षा मंत्र म्हणजेच रामरक्षा मंत्र 11 वेळा पठण करूया. श्रीराम जय राम जय जय राम. शिरो मे राघव पातु बालं दशरथात्मजः. कौसल्येयो दृशोपातु विश्वामित्रप्रियश्रुतिः.
घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः जिह्वां विद्यानिधिः पातु कण्ठं भरतवन्दितः स्कन्दो दिव्यायुधः पातु भुजो भग्नेशकार्मुकः करो सीतापतिः पातु हृदयं जामदग्निजित् मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्वद अश्रयः सुग्रीवेशकटिः पातु सक्तिनी हनुमत्प्रभुः उरु रघुत्तमः पातु रक्षः कुलविनाशकृत जानुनी सेतुकृत् पातु जङ्घे दशमुखान्तकः पादो विभीषणश्रितः पातु रामोऽखिलं वपुः शिरो मे राघवः पातु बालं दशरथात्मजः कौसल्येयो दृशो पातु विश्वामित्रप्रियश्रुतिः घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः जिह्वां विद्यानिधिः पातु कण्ठं भरतवन्दितः स्कन्दो दिव्यायुधः पातु भुजो भग्नेशकार्मुकः करो सीतापतिः पातु हृदयं जामदग्निजित् मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्वद अश्रयः सुग्रीवेशकटिः पातु सक्तिनी हनुमत्प्रभुः उरु रघुत्तमः पातु रक्षः कुलविनाशकृत जानुनी सेतुकृत् पातु जङ्घे दशमुखान्तकः पादो विभीषणश्रितः पातु रामोऽखिलं वपुः शिरो मे राघवः पातु बालं दशरथात्मजः कौसल्येयो दृशो पातु विश्वामित्रप्रियश्रुतिः घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः जिह्वां विद्यानिधिः पातु कण्ठं भरतवन्दितः स्कन्दो दिव्यायुधः पातु भुजो भग्नेशकार्मुकः करो सीतापतिः पातु हृदयं जामदग्निजित् मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्वद अश्रयः सुग्रीवेशकटिः पातु सक्तिनी हनुमत्प्रभुः उरु रघुत्तमः पातु रक्षः कुलविनाशकृत जानुनी सेतुकृत् पातु जङ्घे दशमुखान्तकः पादो विभीषणश्रितः पातु रामोऽखिलं वपुः शिरो मे राघवः पातु बालं दशरथात्मजः कौसल्येयो दृशो पातु विश्वामित्रप्रियश्रुतिः घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः जिह्वां विद्यानिधिः पातु कण्ठं भरतवन्दितः स्कन्दो दिव्यायुधः पातु भुजो भग्नेशकार्मुकः करो सीतापतिः पातु हृदयं जामदग्निजित् मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्वद अश्रयः सुग्रीवेशकटिः पातु सक्तिनी हनुमत्प्रभुः उरु रघुत्तमः पातु रक्षः कुलविनाशकृत जानुनी सेतुकृत् पातु जङ्घे दशमुखान्तकः पादो विभीषणश्रितः पातु रामोऽखिलं वपुः शिरो मे राघवः पातु बालं दशरथात्मजः कौसल्येयो दृशो पातु विश्वामित्रप्रियश्रुतिः घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः जिह्वां विद्यानिधिः पातु कण्ठं भरतवन्दितः स्कन्दो दिव्यायुधः पातु भुजो भग्नेशकार्मुकः करो सीतापतिः पातु
हृदयं जामदग्निजित् मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्वद अश्रयः सुग्रीवेशकटिः पातु सक्तिनी हनुमत्प्रभुः उरु रघुत्तमः पातु रक्षः कुलविनाशकृत जानुनी सेतुकृत् पातु जङ्घे दशमुखान्तकः पादो विभीषणश्रितः पातु रामोऽखिलं वपुः शिरो मे राघवः पातु बालं दशरथात्मजः कौसल्येयो दृशः पातु विश्वामित्रप्रियश्रुतिः घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः जिह्वां विद्यानिधिः पातु कण्ठं भरतवन्दितः स्कन्दो दिव्यायुधः पातु भुजो भग्नेशकार्मुकः करो सीतापतिः पातु हृदयं जामदग्निजित् मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्वद अश्रयः सुग्रीवेशकटिः पातु सक्तिनी हनुमत्प्रभुः उरु रघुत्तमः पातु रक्षः कुलविनाशकृत जानुनी सेतुकृत् पातु जङ्घे दशमुखान्तकः पादो विभीषणश्रितः पातु रामोऽखिलं वपुः शिरो मे राघवः पातु बालं दशरथात्मजः कौसल्येयो दृशः पातु विश्वामित्रप्रियश्रुतिः घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः जिह्वां विद्यानिधिः पातु कण्ठं भरतवन्दितः स्कन्दो दिव्यायुधः पातु भुजो भग्नेशकार्मुकः करो सीतापतिः पातु हृदयं जामदग्निजित् मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्वद अश्रयः सुग्रीवेशकटिः पातु सक्तिनी हनुमत्प्रभुः उरु रघुत्तमः पातु रक्षः कुलविनाशकृत जानुनी सेतुकृत् पातु जङ्घे दशमुखान्तकः पादो विभीषणश्रितः पातु रामोऽखिलं वपुः शिरो मे राघवः पातु बालं दशरथात्मजः कौसल्येयो दृशः पातु विश्वामित्रप्रियश्रुतिः घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः जिह्वां विद्यानिधिः पातु कण्ठं भरतवन्दितः स्कन्दो दिव्यायुधः पातु भुजो भग्नेशकार्मुकः करो सीतापतिः पातु हृदयं जामदग्निजित् मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्वद अश्रयः सुग्रीवेशकटिः पातु सक्तिनी हनुमत्प्रभुः उरु रघुत्तमः पातु रक्षः कुलविनाशकृत जानुनी सेतुकृत् पातु जङ्घे दशमुखान्तकः पादो विभीषणश्रितः पातु रामोऽखिलं वपुः शिरो मे राघवः पातु बालं दशरथात्मजः कौसल्येयो दृशः पातु विश्वामित्रप्रियश्रुतिः घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः जिह्वां विद्यानिधिः पातु कण्ठं भरतवन्दितः स्कन्दो दिव्यायुधः पातु भुजो भग्नेशकार्मुकः करो सीतापतिः पातु हृदयं जामदग्निजित् मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्वद अश्रयः सुग्रीवेशकटिः पातु सक्तिनी हनुमत्प्रभुः उरु रघुत्तमः पातु रक्षः कुलविनाशकृत
जानुनी सेतुकृत्पातु जङ्घे दशमुखान्तकः पादो विभीषणश्रितः पातु रामोऽखिलं वपुः शिरो मे राघवः पातु बालं दशरथात्मजः कौसल्येयो दृशो पातु विश्वामित्रप्रियश्रुतिः घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः जिह्वां विद्यानिधिः पातु कण्ठं भरतवन्दितः स्कन्दो दिव्यायुधः पातु भुजो भग्नेशकार्मुकः करो सीतापतिः पातु हृदयं जामदग्निजित् मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्वद अश्रयः सुग्रीवेशकटिः पातु सक्तिनी हनुमत्प्रभुः उरु रघुत्तमः पातु रक्षः कुलविनाशकृत जानुनी सेतुकृत् पातु जङ्घे दशमुखान्तकः पादो विभीषणश्रितः पातु रामोऽखिलं वपुः शिरो मे राघवः पातु बालं दशरथात्मजः कौसल्येयो दृशो पातु विश्वामित्रप्रियश्रुतिः घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः जिह्वां विद्यानिधिः पातु कण्ठं भरतवन्दितः स्कन्दो दिव्यायुधः पातु भुजो भग्नेशकार्मुकः करो सीतापतिः पातु हृदयं जामदग्निजित् मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्वद अश्रयः सुग्रीवेशकटिः पातु सक्तिनी हनुमत्प्रभुः उरु रघुत्तमः पातु रक्षः कुलविनाशकृत जानुनी सेतुकृत् पातु जङ्घे दशमुखान्तकः पादो विभीषणश्रितः पातु रामोऽखिलं वपुः